जिल्ह्यात नाशिकच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजी पाहायला मिळते। अंतर्गत गटबाजीवर एकनाथ शिंदे तोडगा काढणार आहे। सर्व नगरसेवकांची मुंबईत ते बैठक घेणारे गटनेता आणि उपमहापौर पदावरून शिवसेनेमध्ये सध्या संघर्ष असल्याचं पाहायला मिळतंय। सांगली पालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती आज महापौर आणि उपमहापौर पदांची निवड केली जाणार आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील उमेदवारांची घोषणा करणार आहेत। मुंबई पालिकेमध्ये हालचालींना कमालीचा वेग आला। स्थायी समिती शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आहे, तर 20 फेब्रुवारीला निवडणूक पार पडणार आहे। सुधार समिती बेस्ट समिती अध्यक्षांची निवड होणार असून 23 फेब्रुवारीला निवड होणार आहे, तर 25 फेब्रुवारीला वृक्ष प्राधिकरणाची बैठक पार पडणार असून दुपारी 3 वाजता बैठक आयोजित करण्यात आली। स्वीकृत सदस्य देखील याच दिवशी घोषित केले जातील। पालिकेमध्ये 10 नामनिर्देशित सदस्य कार्यरत असतील। सदस्यांना प्रशासनाचं विशेष ज्ञान बंधनकारक आहे। सदस्यांना समिती निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाहीये। दरम्यान एकूण 10 नामनिर्देशित सदस्य असतील। तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। त्यामध्ये असतील भारतीय जनता पक्षाचे 4 सदस्य, शिवसेनेचा 1 सदस्य, काँग्रेसचा 1, एमआयएमचा 1 सदस्य, ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 सदस्य असतील। तर पालिकेमध्ये 10 नामनिर्देशित सदस्य असतील। अंबरनाथ नगरपालिकेमधील शिवसेना आणि भाजपसोबत आलेल्या काँग्रेसमधील अंबरनाथ विकास आघाडीतील गटामध्ये संख्याबळाचा पेच निर्माण झाला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ विकास आघाडी या गटाला 32 नगरसेवक संख्या निश्चित केली होती। मात्र या गटातून 4 नगरसेवक बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेसोबत जो गट स्थापन केला त्या गटालाही 32 हाच आकडा निश्चित करून दिला। त्यामुळे नेमका कोणता गट अधिकृत आहे याबाबत स्पष्टता नव्हती। या प्रकरणी अंबरनाथ विकास आघाडीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। दरम्यान गटाच्या संख्याबळाचा पेच जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवावा असे आदेश कोर्टाने दिले। त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकारी यांनी पुढील सुनावणी 16 फेब्रुवारीला ठेवलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।